तालुक्यातील वजनापूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना घडली असून दारू पिण्यास पैसे न दिल्याने पोटच्या पोराने बापाच्या डोक्यात लोखंडी खुर्ची घालून निर्गुण खून केला असून चापट व बुक्क्यानेही मारहाण केल्याने मयत इस्माच्या अंगावर जागोजागी खुणा दिसत आहेत। वजनपूर येथे शेतवस्तीवर राहणाऱ्या नंदू शेषराव चव्हाण वय वर्ष 49 याने त्याच्या वडील शेषराव रंधाजी चव्हाण वय वर्ष 75 यांच्या दारू प्यायला पैसे न दिल्याने 3 जानेवारीला गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास डोक्यात लोखंडी खुर्चीने मारहाण करून निर्गुण खून केली असल्याची माहिती शिल्लेगाव पोलिसांना दिली आहे। दरम्यान घरचे सर्व मंडळी काही कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेलेले होते, त्यामुळे नंदूने वडील शेषराव यांना दुपारी 1 ते 1:30 वाजेपासून दारू पिण्यासाठी पैसे मागत होता, मात्र वडिलांना नकार दिला। त्यामुळे नंदूचा राग अनावर झाला, रागाचा पारा चढला, वडिलांना चापट बुक्क्याने मारहाण करत राहिला। त्यात संध्याकाळी डोक्यात लोखंडी खुर्ची घातल्याने शेषराव यांचा मृत्यू झाला। मात्र सदर घटना शुक्रवारी उघडकीस आली असता आजोबाचा खून करणाऱ्या बापाविरुद्ध आकाश नंदू चव्हाण वय वर्ष 28 याच्या फिर्यादीवरून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान सदर घटनेची माहिती शिल्लेगाव पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, उपनिरीक्षक नजीर शेख, श्रीकृष्ण दाणे व हनुमंत सातपुते तात्काळ वजनापूरला शेतवस्तीवर असणाऱ्या गट नंबर 28 मधील घटनास्थळी पोहोचले। पोलिसांना पाहताच आरोपीने धूम ठोकली, मात्र पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत सातपुते यांनी कपाशी व हरभरा असलेल्या शेतात आरोपीचा सिनेस्टाईल पळत जाऊन पाठलाग केला व आरोपीच्या मुसक्या आवळून बेड्या ठोकल्या। सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख हे करत आहेत। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील झिंजुर्डे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।